व्यवस्थित चालू असताना आजच्या मीटिंगमध्ये शासनाकडून एक परिपत्रक आलं. नमो उद्यान म्हणून प्रत्येक नगर परिषदेला, जिल्ह्यातील सर्व प्रत्येक नगर परिषदेला ते पत्र आलं आणि त्याच्यामध्ये उल्लेख होता की नमो उद्यान ही जर त्या नगर परिषदेने डेव्हलप केलं तर त्याला 1 कोटी रुपयाचा निधी शासन देईल आणि ते डेव्हलप केल्यानंतर ज्याचा 1 नंबरचा क्रमांक येईल डेव्हलपमेंट केल्यानंतर त्याकरता 5 कोटी रुपयाचा निधी त्या नगर परिषदेला मिळेल. सेकंड नंबर ज्याचा येईल त्याला 2.5 कोटीचा निधी मिळेल. 3 कोटीचा निधी मिळेल आणि ज्याचा तिसरा नंबर येईल 2 कोटीचा निधी त्याला मिळेल असं त्या परिपत्रकामध्ये नमूद होतं. आणि तो निधी केवळ नमो उद्यान म्हणूनच तुम्हाला खर्च करावा लागेल आणि जे कोणतं उद्यान तुम्ही डेव्हलप कराल त्याला नमो उद्यान हे नाव द्यावं लागेल. पहिल्या मीटिंगमध्ये तो विषय आम्ही मंजूर झाला, सर्वांनी त्याला होकार दिला. वास्तविक मीटिंगच्या आधी मी आमच्या सर्व नगरसेवकांची मीटिंग बोलावली. मीटिंगच्या आदल्या दिवशी पार्टी मीटिंग, त्यामध्ये सर्व विषय क्लिअर झाले. जागा कोणती राहील, कोणाचा त्याला विरोध असेल तेव्हा कोणीही बोललं नाही, कोणी विरोध केला नाही. एकमतानं सर्वांनी मंजुरात दिली. नंतर दुसऱ्या दिवशी मीटिंग मध्ये सुद्धा त्या विषयावर कोणीच बोललं नाही. सर्वांनी एकमतानं ठराव मंजूर केला. विरोधकांनी सुद्धा त्याला मान्यता दिली. आता 24 तारखेला जेव्हा कन्फर्मेशनला विषय आला त्या दिवशी पार्टी मीटिंग मध्ये, आदल्या दिवशी 23 तारखेला पार्टी मीटिंग मध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही, कोणी त्याला विरोध दर्शवला नाही. परंतु 24 तारखेला जेव्हा पहिला विषय आला, मागील इतिवृत्त कायम करणे, तर त्यावर विरोध केला. त्यांचं म्हणणं होतं की 1 कोटी रुपये शासनानं नमो उद्यान करता मंजूर केले, त्यापैकी 50 लाख रुपये हे बाबासाहेब आंबेडकर पार्कवर टाकण्यात यावे. वास्तविकता छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विषय, आमची जेव्हा पहिली मीटिंग झाली, नगर परिषदची पहिली मीटिंग, आणि त्या पहिल्याच मीटिंग मध्ये पहिलाच विषय शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा नगरपालिकेच्या जी अमरावती रोडला लागून जागा आहे त्या जागेमध्ये उभारण्याचा आम्ही ठराव घेतलेला आहे. आणि दुसरा मुद्दा होता बाबासाहेब आंबेडकरांच्या पार्क मधला जो अर्धाकृती पुतळा आहे तो पूर्णाकृती पुतळा तिथं उभारण्यासंदर्भात सुद्धा ठराव झालेला आहे आणि त्याचा डेव्हलपमेंट करण्याच्या बाबतीत सुद्धा ठराव झालेला आहे. असं सर्व असताना 24 तारखेच्या मीटिंग मध्ये असं दर्शवण्यात आलं की आमचा बाबासाहेबांच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या
विषयाला किंवा तिथल्या डेव्हलपमेंटला आम्ही विरोध करत आहे. वास्तविक जे वास्तविकता आहे ती मी तुम्हाला सांगितली. त्यांचा उद्देश काय होता? त्यांना आम्हाला एका समाजामध्ये बदनाम करायचं होतं. आमच्या बौद्ध बांधवांचे त्यांना मन दुखवायचे होते किंवा त्यांचा रोष आमच्यावर कसा वळवेल हा त्यांचा प्रमुख उद्देश होता. परंतु आम्ही सर्व धर्म समभाव जपणारे माणसं, काँग्रेसचा विचारच तो आहे. त्यामुळं आमच्या डोक्यात कधीही हा विचार येऊ शकत नाही आणि येणार पण नाही. कारण की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आम्हाला तेवढेच आदरणीय आहेत, तेवढेच पूजनीय आहेत आणि आमचं श्रद्धास्थान आहे की जेवढं शिवाजी महाराजांवर आमची श्रद्धा आहे, सर्वच महापुरुषांवर आमची श्रद्धा आहे. त्याच्यामुळं बाबासाहेब आंबेडकराला आमच्या गटनेत्यानं विरोध केला बा, ही अशी जी बाईट त्यांनी दिली. माझं मीडियावाल्यांना, आमचे बंधू मीडियाचे, त्यांना एकच विनंती आहे की एका साईडचं तुम्ही प्रक्षेपण न करता दुसरी साईड सुद्धा जाणून घेतली पाहिजे. कारण की नाण्याला दोन बाजू असतात. दोन्ही बाजूचे मतमतांतर जाणून घेतले पाहिजे, नंतरच त्या गोष्टीचं प्रसारण केलं पाहिजे अशी माझी विनंती आहे. काय होऊन राहिलं की हे लोक उठसूट बाईट देऊन राहिले, आपण लोक त्याला प्रसारित करून राहिले आणि लोकांमध्ये एक वेगळं वातावरण तयार होतं, संभ्रम तयार होत आहे. हा संभ्रम दूर झाला पाहिजे लोकांमधला. त्याकरता मी आज ही पत्रकार परिषद बोलावली.